आणि आता गोवा सिंधुदुर्ग न्यूज, हे गोवा आणि सिंधुदुर्गची जी नाळ आहे ती जोडण्याचं काम प्रमोद गवस यांनी केलेलं आहे. सुरुवातीलाच प्रमोदजी गवस आमचे मित्र यांना मी या त्यांच्या दशकपूर्ती सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना रौप्य महोत्सवी वाटचालीसाठी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या दशकपूर्ती सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आत्ताच या ठिकाणी जे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले बिचोलीचे आमदार शेट्टी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय गणेश प्रसाद गवस, बाबूराव धुरी साहेब, संदीप गवस सर, संजयजी देसाई, त्याचबरोबर संध्या प्रसादी मॅडम, बाबा टोपले आणि ॲडव्होकेट सोनू गवस आणि आपण सगळेच, कारण आता सगळ्यांची पुन्हा नावं उच्चारत नाही तरी पण व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित हा जो सोहळा या ठिकाणी प्रमोदजींनी घडवून आणलेला आहे. मी प्रमोदला मनापासून म्हणजे मित्र म्हणून तर त्याचा अभिमान आहेच, पण अनेक प्रसंगांना सामोरे जात त्यांनी हा आजचा दिवस आपल्या जीवनात आणलेला आहे. याच्यामागे त्याची जीतोड मेहनत आहे आणि खरोखर वन मॅन आर्मी कसं जे आज एखादं तालुका किंवा प्रादेशिक लेवलला चॅनल स्वतःचं चालवून अशा प्रकारचा सोहळा सुद्धा थाटामाटात घडवून आणणं ही सर्वसामान्य आणि साधी गोष्ट नाहीये. गेली 22 वर्ष मी पत्रकारितेत आहेत, अनेक बड्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे आणि आता अनेक संस्थांमध्ये संपादक म्हणून सुद्धा काम करत असताना ह्या सगळ्या वाटचाली आणि दिमागदार सोहळे केलेले आहेत. पण हा जो सोहळा आहे तो खरोखर आगळा वेगळा आहे आणि या सोहळ्यासाठी खास करून ही मान्यवर मंडळी जी उपस्थित राहील, खरं म्हणजे माझ्या तालुक्यातील एखादा युवा खास करून पत्रकारितेमध्ये अशा प्रकारचं काम करत असेल आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या सगळ्या तालुक्यातील पत्रकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं लोकप्रतिनिधी, कारण आपण बघत असतो की पत्रकार तिथेच असतो आणि लोकप्रतिनिधी एक एक टप्पा पुढे पार करत तो पुढे जात असतो. गौसाहेब, धोरी साहेब, आपण बघताय आज गेली 25-30 वर्ष आपण या ठिकाणी या समाजकारणात राजकारणात आहात. खरं तर आम्ही तुम्हाला ज्यावेळी सुरुवातीला ह्या सामाजिक किंवा तुमच्या राजकीय क्षेत्राचं तुम्ही नेतृत्व करत होतात त्यावेळी एक इथला ग्रामीण वार्ताहर म्हणून तुमच्या जडणघडणीमध्ये आज आमची योगदान आहे पत्रकारितेचे. मी फक्त माझं म्हणत नाही, पण हे सगळे पत्रकार आहेत. आज आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य तुळशीदास नाईक साहेब म्हणून सगळे तुम्ही त्यांना ओळखत असाल की त्यांचा हात पकडून आम्ही पत्रकारिता सुरुवात केली. म्हणजे मी 2002 मध्ये ज्यावेळी रत्नागिरी टाइम्स मध्ये पत्रकारिता करत होतो तेव्हा बाबरवाडी वार्ताहर, कुणाला हेवाळे बाबरवाडी हे नाव सुद्धा माहित नव्हतं आणि त्याच्यानंतर आजपर्यंतची संपादक पदापर्यंतची ही वाटचाल खरंच खूप याच्या मागे मेहनत आहे. आमचा चेहरा दिसत असतो, त्यानंतर आम्ही दिलेली बातमी दिसत असते, पण त्यामागचे अनेक प्रकारचे अडचणी आणि अनेक प्रकारचे संघर्ष, कारण सगळ्यांनाच आम्ही सारखा न्याय देऊ शकत नाही पत्रकारिता करत असताना. एखादा राजकारणी जर विशेषतः राजकारण्यांचा जास्त पत्रकारांना त्रास असतो. त्रास म्हणजे तो त्यांच्या बाजूने त्यांचं योग्य असतं, पण पत्रकारिता आपली भूमिका बजावत असतात. कारण एखादा राजकारणी दुसऱ्या राजकारणावर आरोप करतो, ते आरोप किती टोकावर जाऊन करावे हे सुद्धा राजकारण्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत. आणि माझ्या पत्रकार मित्रांनी सुद्धा हे जोपासलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीने केलेला आरोप दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करत असेल किंवा त्याचं वैयक्तिक प्रचंड मानहानी करत असेल तर ते कुठच्या शब्दात मांडावं, कुठच्या शब्दात लिहावं. कारण आज एवढं राजकारण बिघडलेलं आहे आणि डिजिटल मीडिया, आज जमाना बघितला प्रमोदजी गवस यांचं डिजिटल मीडिया आहे. कारण ज्या पद्धतीने सगळी पत्रकारितेची सुरुवात झाली आणि दोडामार्गमध्ये विशेषतः पत्रकारितेचा उल्लेख करत असताना आज पाहिलं तर आपण वृत्तपत्र आहे, पण डिजिटल मीडियाचे सुद्धा आता आपण बघितलं तर 7-8 जण हे सगळे आमची समोर मंडळी बसले आहेत. प्रत्येक जणांनी स्वतःचं प्लॅटफॉर्म तयार केलं. कारण ज्यावेळी 2012 मध्ये आम्ही सिंधुदुर्ग लाईव्ह आणलं, म्हणजे मी आणि माझ्या मित्रांची सुरुवात केली आणि त्यावेळी आम्ही मोबाईलमध्ये बातमी दाखवत होतो किंवा लॅपटॉपवर दाखवत होतो, व्हॉट्सअप नव्हतं. त्यावेळी सगळेजण वेळात काढत हे तुमचं कोण बघणार, कोण वाचणार. आणि आज बघितलं तर सगळं उलट झालेलं आहे की उद्या वृत्तपत्रात वाचण्यापुरती फुरसत नाही आहे कोणाला, लगेच पाहिजे ब्रेकिंग न्यूज. पण ब्रेकिंग न्यूजच्या या जमान्यात सुद्धा आम्ही पत्रकार लोकांनी आपली विश्वासार्हता जपणं, त्याच्यानंतर काही पत्रकारितेची जी नैतिकता आहेत, मूल्य आहेत, ज्या बाळशास्त्री जांभेकरांचा आपण या ठिकाणी फोटो लावलेला आहे, तर त्यांनी जे व्रत जपलं. कारण त्यावेळी साहेब पत्रकारितेचा एक उद्देश होता की समाज प्रबोधन, देशाला स्वातंत्र्य मिळणं. आज पत्रकारितेचा जसा मगाशी शेट्टी साहेब बोलले की काय बदललेला आहे, आज तो उद्देश राहिलेला नाही. आज समाज प्रबोधन झालेला आहे, समाज शिकलेला आहे, समाज पुढे गेलेला आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण समाजात ज्या अघटित घटना घडतात त्याच्यावर प्रकाशझोत टाकणं, जे चुकीचं होतंय ते योग्य कसं असलं पाहिजे हे दाखवून देणं, म्हणूनच पत्रकारिता हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे राजकीय लोकांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की अनेक मोठे लोक सुद्धा राजकारणात आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जर नाव घ्यायचं झालं तर
राणे साहेबांचं नाव हे आदरानं घेतलं पाहिजे. आज केसरकर साहेब सुद्धा अतिशय ज्येष्ठ आहेत. या लोकांची सुद्धा फोन येतात किंवा एखादी बातमी गेल्यानंतर त्यांचे पण असतात, पण त्याच्यामध्ये समजून कसं घेणं. कारण पत्रकार हे समाजाचं प्रतिबिंब असतं. समाजाची जी काही मागणी असतं ती या सगळ्या लोकांकडे पोहोचवत असते आणि ते प्रतिबिंब पोहोचवत असताना अनेक प्रकारच्या परखड सुद्धा लिखाण करावं लागतं, अनेक प्रकारच्या परखड बातम्या मांडाव्या लागतात आणि त्या कशा स्वीकाराव्या हे खरं म्हणजे त्या व्यक्तीने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की त्या बातमीमागचा उद्देश काय आहे. त्या पत्रकारितेने ही बातमी जी पत्रकाराने लिहिली ती का लिहिली, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दिली की एखाद्या लोकांचा आवाज म्हणून दिली की अन्य काही दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही आमची सुद्धा काही ज्या मर्यादा आहेत त्या पाळल्या पाहिजेत आणि या राजकीय लोकांनी सुद्धा त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जे साहेब लोकप्रतिनिधी किंवा राज्यातील बडे नेते पुढे गेलेले आहेत त्या सगळ्या मंडळींनी हे जे सकारात्मक म्हणून घेतलं, त्या लोकांनी चांगलं त्याच्यातनं काय निवडता येईल ते निवडलं. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी पुढे गेलेली पाहिजे. पत्रकारांनी सुद्धा सकारात्मकच राहिलं पाहिजे, ती आपली पत्रकारिता सकारात्मक असली पाहिजे. आणि त्याच्यामागे मला वाटतं प्रमोदजींनी खूप चांगल्या प्रकारे या 10 वर्षामध्ये या दोडामार्ग तालुक्यातच नव्हे तर आता सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यामध्ये जीएसएनच्या माध्यमातून ही विश्वासार्हता निर्माण केलेली आहे. प्रमोदजी, तुमची जी धडपड आहे ती निश्चित वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला मनापासून आमच्या संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने, सिंधुदुर्गच्या सुद्धा पत्रकारांच्या वतीने मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. साधी गोष्ट नाही एखादं चॅनल हँडल करणं, एखादं डिजिटल मीडियाचं प्लॅटफॉर्म सांभाळून जाणं, कारण 24 तास त्यामध्ये कार्यरत राहावं लागतं. कुटुंबाला आपण किती वेळ देतो, समाजाला किती वेळ देतो, कारण आपण 10 बातम्या जर एखाद्याच्या चांगल्या लिहिल्या आणि एक बातमी जर वेगळी झाली तर आपल्याला खूप काही ऐकून घ्यावं लागतं. पण ते कशा पद्धतीने आपण घेणार आहोत हे सुद्धा महत्वाचं आहे आणि हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या पत्रकार करतायत आणि या शेवटी आपण सुद्धा लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. जसं आम्ही म्हणतो की आमचं याच्यामध्ये वरचं स्थान आहे, तसं ही मंडळी सुद्धा आहेत. कारण जोपर्यंत कायदे मंडळामध्ये कायदे बनत नाही तोपर्यंत त्या कायद्यांचे इम्प्लिमेंटेशन कसं व्हावं हे आम्ही सांगू शकत नाही. प्रशासन सुद्धा त्याचाच एक भाग आहे आणि न्याय व्यवस्था आहे. तर ह्या चौघांनी मिळून सारखं काम केलं पाहिजे. त्याच वेळी समाज एक चांगला सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊ शकतो आणि समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे ती आपण 100% तिथे शाश्वत करू शकतो. वेळ खूप कमी आहे पण एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि सगळेजण आपण आहोत, दोडामार्ग तालुक्यातील सगळे आपण आहोत जे एकमेकांना बघतो. ही मंडळी जी आहेत त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि आपण सगळे जे काम करतो त्यांच्यासाठी करत असतो. तर हा एक आपला संवाद सगळ्या पत्रकारांचा, लोकप्रतिनिधींचा आणि मग नंतर समाजाचा. कारण आमच्यासाठी साहेब एक समाजातील पानपट्टी असणारा माणूस असू दे, समाजात किंवा कुठे एक मजूर असू दे, ते टॉप लेवलचे आज जे आमदार बसतायत, मंत्री बसतात, या सगळ्यांशी संपर्क येतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्याचा एक दुवा बनून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. याच्यामध्ये माझे मित्र प्रमोदजी कुठेच कमी पडत नाहीत आणि प्रमोदजींना नेहमी ज्या पद्धतीने एक आमचं मैत्रीचं नातं आहे, कुठे काय आहे ते सांगतील, कशा पद्धतीने आपण एकमेकांशी संवाद करत असतो. पत्रकारिता करत असताना त्यांनी जी सुरुवात केली चांगल्या पद्धतीने, आज डिजिटल मीडियामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. एक चांगलं पत्रकारितेचं कुठेतरी बोलाय आपल्या ग्रामीण भागातून करतायत आणि कशा पद्धतीने, कारण प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया याच्यामध्ये डिफरन्स भरपूर आहे. कारण प्रिंट मीडियाचा पूर्ण कारभार असतो तो वेगळ्या पद्धतीने असतो आणि डिजिटल मध्ये एकदा बोललं की ते पुढे गेलेलं असतं, लोक लाईव्ह बघत असतात, त्याला काही एक्सक्यूज नसतो. प्रिंट मध्ये आपण एखादी गोष्ट विचारपूर्वक, जाणीवपूर्वक ती लिहित असतो, त्याच्यावर संस्कार असतात, संपादक असतात, उपसंपादक असतात, त्यानंतर मुख्य वार्ताहर असतात. पण इथे असं नसतं. जो व्यक्ती संवाद करतो, बातमी सांगतो, त्याच्यात मनातील ज्या भावना आहेत त्या सगळ्या पोहोचत असतात. त्याच्यामुळे हे खूप जपून केलं पाहिजे. हे एक व्रत आहे, ही एक सेवा आहे. याच्यामध्ये व्यावसायिकता जरी आज आलेली असती, कारण शेवटी आपण कितीही गोष्टी केल्या तरी आपण जोपर्यंत आर्थिक स्थिरता मिळत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. पण हे सगळं जरी असलं तरी आपण पत्रकाराची नीतिमूल्य जपली पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रमोद गौस कुठेच कमी पडत नाही. आणि अशाच पद्धतीने आजचा हा दशकपूर्ती सोहळा मोठ्या मेहनतीने त्यांनी या ठिकाणी सक्सेस केलेला आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. आणि तुम्हाला निश्चित 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीसाठी सुद्धा आम्ही सगळ्या पत्रकार मित्रांच्या वतीने शुभेच्छा. मी इथेच थांबतो. आपल्याला माझं मनोगत आहे ते इथे थांबवतो आणि आपण आज कौतुक करत असताना त्याच्यामध्ये आमचाही या ठिकाणी समावेश केला, माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचा केला, सगळ्यांचा जवळपास तुम्ही सन्मान केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. साहेब, खरोखरच आपलं मार्गदर्शन आणि मैत्री अशा दुहेरी संगमातून ही पत्रकारिता आज पुढे जाताना दिसते आहे. या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार सुहासजी देसाई उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी गणेश प्रसाद कवस आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की सुहास देसाई यांचा या ठिकाणी, म्हणजे सुहास देसाई दैनिक प्रहारचे ते तालुका प्रतिनिधी आहेत, तसेच विविध संस्थांचे ते पदाधिकारी आहेत.
सतत दुसऱ्याचा विचार मनात ठेवत त्या घटकाला न्याय कसा मिळेल यासाठी ते पत्रकारिता करताना दिसत आहे. त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या माध्यमातून होतो आहे. त्याबद्दल गोवळतोय पुढील मनोगतासाठी. कृपया आजचा हा शुभेच्छांचा एकच दिवस माझ्यासाठी आहे, त्यामुळे सगळ्यांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी घेतोय. कार्यक्रम थोडा लांबतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय आणि व्यासपीठावर या ठिकाणी बोलवतोय प्रवीण गवस यांना की त्यांनी गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या वाटचाल आपल्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेली आहे. तरी कृपया आम्हाला त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. सिंधुदुर्ग न्यूजच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर आपल्या दोडामार्ग तालुका पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय गणेशप्रसाद गवस, त्याचबरोबर शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुरावजी धुरी, गवस सर, संजय देसाई, संध्या प्रसादे मॅडम, दत्ताराम उर्फ बाबा टोपे, त्याचबरोबर ॲडव्होकेट गवस साहेब, दोडामार्ग तालुक्यातील सन्माननीय सर्व पत्रकार. खरं तर पत्रकार आणि प्रवीण गवस हे नातं थोडं वेगळंच आहे. कारण आम्ही जे आंदोलनं उपोषणं करतो किंवा सरकारशी संघर्ष करतो, हा संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर दोडामार्ग तालुक्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी केलेलं आहे. आणि अनेक विकास कामे असतील, अनेक प्रश्न असतील, हे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या दोडामार्ग तालुक्यातील पत्रकारांनी केलेलं आहे. त्यातील एक उल्लेखनीय नाव म्हणजे प्रमोद गवस. डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज या चॅनलने त्यांनी सुरुवात केली आणि आज महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील एक पत्रकार गोव्यात जाऊन पत्रकारिता करतोय आणि आपलं नाव लौकिक करतोय. खरोखर आपल्या दोडामार्ग तालुक्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या खडतर प्रवासामध्ये त्यांनी आपलं नाव 2 राज्यामध्ये केलेलं आहे. हत्ती पकड मोहीम असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नासाठी दोडामार्ग तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी या ठिकाणी तो विषय लावून धरलेले होते. त्याचबरोबर प्रमोदजी गवस यांनी आपण हत्ती पकड मोहीम असेल, हत्ती उपद्रव थांबवण्यासाठी जे संघर्ष करत होतो, त्यासाठी माझ्याबरोबर ते बेंगलोरला सुद्धा हसनला या ठिकाणी गेलेले होते. त्या ठिकाणी हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी जो अभ्यास दौरा होता, त्याची प्रत्येक त्या ठिकाणी घडलेली घटना या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग वासियांनी किंवा आपल्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं होतं. मंत्रालयामध्ये सुद्धा झालेल्या बैठकीमध्ये ते उपस्थित होते. एक चांगलं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये सन्माननीय मुनगंटीवार साहेब यांच्यासमोर त्यांनी प्रेझेंट केलेलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वाहवा मिळवलेली होती. मी खास करून दोडामार्ग तालुक्यातील सर्वच पत्रकारांना, प्रमोदजी गवस असतील किंवा त्याबरोबर असलेले सर्व पत्रकार असतील, यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी मला बोलवून माझा आदर सन्मान केला त्याबद्दल प्रमोदजी गवस आणि गोवा सिंधुदुर्ग न्यूजला मी मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲडव्होकेट सोनू गवस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी मनोगत आणि शुभेच्छा या ठिकाणी देत असं त्यांना मी विनंती करतो. अर्थात गोवा सिंधुदुर्ग न्यूज आणि त्याचा हा 10वा वर्धापन दिन, एक मेसेज प्रमोदचा आला आणि मग इथपर्यंत यावं लागलं. अर्थात प्रमोद केवळ पत्रकार म्हणून मी इथं आलेलो नाही आहे, तर तो माझा पाहुणाही आहे. अगदी लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत आणि गेल्या काही वर्षाचा त्याचा प्रवास, त्याचा संघर्ष निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे. आणि गेली 10 वर्ष त्याने जी मेहनत केलेली आहे. खरं तर मगाशी त्याने सांगितलं की आपण सॉफ्टवेअर इंजिनियर, कॉम्प्युटरचा डॉक्टर आणि मग आपण पत्रकारितेमध्ये ॲक्सिडेंटली आलो. अशी जर ॲक्सिडेंट होत असतील तर ती निश्चित वेलकम आहे, कारण कुणाला ॲक्सिडेंट नको असतात. पण प्रमोद या क्षेत्रामध्ये ॲक्सिडेंटली आला आणि त्याचं नाव दोडामार्गमध्येच नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये आणि किंबहुना गोव्यामध्ये सुद्धा झाला. आणि म्हणून तर गोव्याचे आमदार, बिचोलीचे आमदार चंद्रकांतजी शेट्ये या ठिकाणी उपस्थित झाले. आणि या पत्रकारितेमुळेच मला असं वाटतं की प्रमोदची मैत्री ही आमदार साहेबांबरोबर झाली, या सर्व राजकीय मंडळींबरोबर झाली. मोठमोठी मंडळी आज इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. खरं तर
बऱ्याच ठिकाणी बोलायचा योग येतो, पण आज जेव्हा पत्रकारांच्या समोर बोलतोय त्यावेळी एक जबाबदारी वेगळी आहे. कारण पत्रकारिता कशी असावी हे सांगण्या इतपत मी मोठा नाही, माझा त्याबाबत अभ्यास नाही. खरं तर संदीपजी देसाईने आता बऱ्याचशा गोष्टी ज्या पत्रकारितेला आवश्यक आहेत या सगळ्या गोष्टी आता इथं सांगितलेल्या आहेत. त्या पत्रकारितेला रियात कसं व्हावं, स्पेशली बाबूरावजी धुरी आहेत, गवस साहेब आहेत, संध्या प्रसादी आहेत, सगळीच ही मंडळी आहेत, ही राजकीय मंडळी आहेत आणि त्यांच्याकडनं काही विशेष अपेक्षा ही पत्रकारांची नेहमीच राहिलेली आहे. त्यांनी दिलेल्या बातम्यानंतर तर खऱ्या अर्थानं शासनासोबत ते काम करत असतात, समाजाचं ते प्रतिनिधित्व करत असतात आणि हे प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्याकडनं बऱ्याचशा अपेक्षा हे सर्वसामान्यांच्या असतात आणि ह्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा खऱ्या अर्थानं राजकीय मंडळीपर्यंत पोचाव्यात, सरकार दरबारी पोचाव्यात, शासनापर्यंत पोचाव्यात याच्यासाठी पत्रकार काम करत असतात आणि त्याच्यातून मग एखादी बातमी तिखटपणे लिहिली गेली, त्याच्यावर काही तिखटपीठ लावलं गेलं की मग साहजिकच थोडासा राग येतो आणि त्या रागाला सुद्धा सामोरं जावं लागतं पत्रकारांना. अर्थात पत्रकारही तेवढेच अतिशय अभ्यासू असल्या कारणानं त्यांनाही ते सहज बरोबर ते व्यवस्थित मॅनेज करू शकतात, याच्याबद्दल वाद नाही. आज खऱ्या अर्थानं डिजिटल पत्रकारिता म्हणजे मगाशी प्रवीणने सांगितलं किंवा संदीप देसाई सरांनी सुद्धा सांगितलंय की एखादी बातमी अगदी क्षणार्धात, सगळ्याच बातम्या आज ब्रेकिंग न्यूज झालेल्या आहेत. कोणतीही बातमी आली तरी ती ब्रेकिंग न्यूज लागल्याशिवाय लागत नाही. आज आपण कोणताही चॅनल काढून बघितला तर प्रत्येक बातमी ही ब्रेकिंग न्यूज असते आणि या ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यामध्ये आपल्याकडनं काही गोष्टी राहून जाऊ शकतात. मगाशी संदीपजीने सांगितलं की त्याच्यावर आता संस्कार होत नाही एखाद्या बातमी लिहिल्यावर, पूर्वी व्हायच्या, ते महत्त्वाचं होतं, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्या होत नाहीत. म्हणून मला असं वाटतं की आजच्या जगात, आजच्या या युगामध्ये पत्रकारांच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. शब्द हे असं शस्त्र आहे की त्याने जर वार झाला तर त्याच्यावर औषध नाही. आणि आपण काय करत असतो, पत्रकार तर नेहमीच शब्दाचेच खेळ करत असतात आणि तेच महत्त्वाचे असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जास्त जबाबदारीनं पत्रकारिता करणे गरजेचं आहे. आणि म्हणून आज AI चं युग आहे. आपण AI च्या माध्यमातून किंवा त्याचा वापर करून सुद्धा काही न्यूज तयार करत असतो, पण ती प्रत्येक न्यूज आपण तयार केलेली ही व्यवस्थित वाचली गेली पाहिजे. कारण आज तुम्ही AI ला एखादी गोष्ट सांगितलं, तुम्हाला त्याला किती मराठी कळतोय, कारण आपल्या बातम्या ह्या जनरली सगळ्या मराठीमधनंच आहेत. हिंदी किंवा इंग्लिशवर AI चं प्रभुत्व असेल, पण अजूनही पाहिजे तेवढं प्रभुत्व AI चं मराठीवर नाही आहे. त्यामुळे एखादी बातमी आपण तयार केल्यानंतर ती व्यवस्थित वाचली गेली पाहिजे, नाहीतर क्षणार्धात ती हजारो लोकांच्या हातामध्ये जाते आणि त्याचे इफेक्ट हे वेगळे होऊ शकतात. खरं तर मी मगाशीच सांगितलं की पत्रकारितेबद्दल जास्त बोलू शकत नाही, त्याच्यात माझी मास्टर की नाही. फक्त गोवा सिंधुदुर्ग न्यूज या न्यूज चॅनलचा हा 10वा वर्धापन दिन आणि प्रमोदने केलेला हा सगळा प्रवास आम्ही एकत्र पाहिलेला आहे. त्याला अर्थात आपाची सुद्धा सुंदर साथ आहे. या सगळ्याच राजकीय मंडळींनी, बाबा असेल किंवा ही सगळीच मंडळी आहे, या सगळ्या मंडळींनी आजपर्यंत त्यांच्या पाठीवर जशी शाबासकीची थाप घातलेली आहे तसंच याच्यापुढेही त्याला सहकार्य सर्वांचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. गवस आहे मोजक्या आणि चांगल्या शब्दामध्ये या ठिकाणी, जरी तुम्हाला पत्रकारितेतली या ठिकाणी मास्टर की नाही वाटलं तरी बऱ्यापैकी तुम्ही सूचक असे कानमंत्र दिलेले आहेत. अर्थात आजच्या या कार्यक्रमाला बाबूराव धुरी साहेब सुद्धा आज उपस्थित आहेत, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. न्यूज चॅनल म्हणजेच पूर्वीचा TSN आज 10 वर्षाचा पूर्ण प्रवास या ठिकाणी पूर्ण करत असताना त्या न्यूज चॅनलचे संपादक आमचे मित्र सन्माननीय प्रमोदजी गवस आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. हा सुंदर अशा कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय गणेश प्रसादजी गवस, प्राध्यापक संदीपजी गवस, सन्माननीय टोपले साहेब, ॲडव्होकेट सन्माननीय सोनू गवस. खरं तर वापर्डे ह्या दूर गावामध्ये राहून शेतीमध्ये काय असतं याची ज्यांनी जाणीव करून दिली, आदर्श दिला सन्माननीय गवस सर.
सन्माननीय आमचे सहकारी करणे गावस्थ सन्माननीय देसाई, संध्याताई, खरं तर ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय तुळशीदासजी नाईक, संदीप देसाई, आमचे गुरु सन्माननीय जाधव सर, सन्माननीय प्रवीणजी गवस, सर्वच पत्रकार बंधू, मनापासून ह्या ठिकाणी मी आपलं स्वागत करतो. बऱ्याच जणांच्या कार्याची दखल घेऊन खऱ्या अर्थानं ज्यांना दूरदृष्टी आहे अशा न्यूज चॅनलने आपला गौरव केला. ज्या क्षेत्रासाठी आपला गौरव केला ते क्षेत्र आणि पुण्यकर्म आपल्या हातून असंच घडत राहू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर प्रमोद आणि माझी पहिली ओळख ही पत्रकार ह्या नात्यानं झाली. मात्र हा सर्व प्रवास करत असताना आता ह्या नात्यामध्ये दोस्ती जास्त झाली आणि माझ्या आणि त्यांच्या नात्यामधली पत्रकारिता कमी झाली. खरं तर आपल्याबद्दल चांगलं लिहिलं की लोक वाहवा करतात आणि आपल्याबद्दलचं सत्य आणि थोडंसं कडू लिहिलं तर मात्र लोक नाराज राहतात. असं खरं तर पत्रकार आणि राजकीय लोकांचं नातं आहे आणि हे कटू सत्य आहे. मगाशी आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगून गेले की एखादी अशी घटना असते की ती लिहिणं मनामध्ये नसते, परंतु समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे अशी एखादी घटना वारंवार घडू नये म्हणून नाविलाज असतो पत्रकाराला ती लिहावी लागते. आणि ज्यावेळी तो लिहितो त्यावेळी मात्र आमच्यासारखे राजकीय व्यक्ती एवढी वर्ष तुम्ही साथ दिली ती क्षणादामध्ये विसरतो आणि अत्यंत अरेतुरीची भाषा त्या पत्रकाराचा वापरली जाते. असाही प्रवास सन्माननीय प्रमोदजी यांनी खरं तर पार पाडलेला आहे. दोडामार्गसारख्या दुर्गम भागामध्ये पत्रकारिता 10 वर्ष सतत चालवावी ही काही साधी अजिबात गोष्ट नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक पत्रकार बघितले, मात्र तुळशीदास नाईक सारखा एखादा ज्या क्षेत्रामध्ये चिकाटीनं राहिला, कधी कधी त्यांनी एस टीनं प्रवास केला, दुचाकीवरून प्रवास केला, आम्ही पोचण्या अगोदर ते पोचतात. कुठची घटना आवडू दे की फुकेरीसारख्या दुर्गम भागामध्ये, विर्डीसारख्या दुर्गम भागामध्ये, तेरवडसारख्या गावामध्ये सुद्धा एखादी घटना घडल्यानंतर आपली दुचाकी कुठपर्यंत जातात, त्याचं उत्तांगण करतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतात. ह्यालाच खऱ्या अर्थाने पत्रकारिता म्हटली जाते. खरं तर असा पत्रकारिता सुंदर असा ग्रुप माझ्या प्रमोद आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींना सांभाळलेला आहे. मनापासून येणाऱ्या काळामध्ये प्रमोदची आपलं काम हे वाढत जावं. माणसाच्या आयुष्यामध्ये 10 वर्षाचा कालखंड हा जरी छोटा असला तर एखाद्या संस्थेच्या, एखाद्या न्यूज चॅनलच्या जीवनामध्ये 10 वर्षाचा कालखंड हा अजिबात छोटा नाही, तो फार मोठा कालखंड आहे. टिकून राहणं ही त्याच्यापेक्षाही कठीण गोष्ट आहे. तर ह्या सर्व परिश्रमामध्ये माझा प्रमोद जवळचा मित्र आहे. जिथं कुठं गरज लागेल त्यावेळी तुम्ही हाक मारा, आम्ही तुमच्या समवेत आहोत आणि आपली उंच भरारी अशीच होत राहो. आणि 25 वर्षाचा कालखंड सुद्धा मला असं वाटतं की ह्या सीमेवर आपण साजरा करूया असे मनापासून शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपलब्ध आहे तर त्याने सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जेवणाचा घमघमाट येतोय त्यामुळे शक्यतो कमी शब्दात बोलायचा प्रयत्न करेन, पण तरी सुद्धा बोलावंच लागेल. असं म्हटलं जातं की रिकामी पोटी माणूस भांडण करतो आणि भरल्या पोटी विचार करतो. कारण हे मी आपल्या स्नेह भोजनावरून प्रमोद म्हटलेलं आहे. GSN सिंधुदुर्गाचा हा पारिवारिक आणि स्नेह सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि GSN परिवाराच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. हा सोहळा संपन्न होत असताना मी या ठिकाणी नोट केलं, प्रमोद आता सुद्धा बिचारा केविलवाणा दिसतोय, पण अगदी सतत संघर्ष करीत, अनेक आव्हानं पेलीत, अनेक छोट्या मोठ्या घटनांचा सामना करीत, अनेक संकट झेलून, अनेक वेळा ताण, ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी दूर करीत इथपर्यंत त्याने आज 10 वर्षामध्ये बाजी मारलेली आहे. लवकरच याचा तप पुरा हो. फक्त 2च वर्ष आहेत आणि ही 2 वर्ष आपल्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे. कारण एकंदर आपण आपल्या जागतिक स्तरावर जर विचार केला तर 2 वर्षाने कुठला तरी निश्चित वेगळा बदल होईल. प्रमोद हा माझा कॉलेजचा विद्यार्थी, त्यामुळे आमचे बऱ्याच वेळा चर्चा असते. एखाद्या बातमीला हेडिंग द्यावं हे प्रमोदने, बऱ्याच वेळा त्या बातमीच्या हेडिंगवरून सुद्धा माझी त्याच्याशी चर्चा असते, वादविवाद होत असतात, परंतु त्याची जी बातमी आहे ही मी पूर्ण वाचून काढतो.
विशेषतः सध्याच्या डिजिटलच्या जमान्यामध्ये आपण हेडलाईन बघतो आणि पुढे जातो. मात्र तरी देखील मी ती संपूर्ण बातमी वाचतो. प्रमोदला रात्री कधीतरी उशिरा फोन करतो, अरे प्रमोद हे असं का लिहिलं. मध्यंतरी दीपक केसरकरांच्या बाबतीत त्यांनी एक हेडिंग लिहिलेलं, मला ते खटकलं. प्रमोद ही बातमी तू अशा प्रकारे लिहिली पाहिजे होती असं मला वाटतं. मग त्याने माझ्याशी चर्चा केली, सर ह्या बातमीचा अर्थ असा आहे, ह्या बातमीतून मला असं दाखवायचं आहे, आणि त्यावेळी माझं समाधान झालं. अगदी 2 वर्षाच्या पूर्वी जर बघितलं तर त्याच्या तोंडावर मिशी नव्हती. बघा 2 वर्षापूर्वीचा प्रमोद. मी एक दिवस त्याला असंच म्हटलं, अरे काय प्रमोद, पुरुषासारखा पुरुष आपण, तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे आणि आपल्या पोशाख, आपली जडणघडण, आपलं व्यक्तिमत्व या सुद्धा मिशीचा सुद्धा एक भाग आहे. देवाने तुला हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं ज्ञान दिलेलं आहे, जे आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्यापुढे तू बघ, मिशी ठेवत जा, कसं वाटेल बघ. आणि खरोखरच मला वाटतं 2 वर्षापासून प्रमोदने अगदी चांगल्या प्रकारे त्याची पर्सनॅलिटी अगदी खुलून दिसते. एक 7-8 वर्षापूर्वी आमच्या बावीपालकरांचा मुलगा बुलेटसह कॅनोलमध्ये पडलेला, आणि अगदी काही वेळातच, अगदी थोडा 2-3 मिनिटं खाली गेला असता तर तो बुडून मेला असता त्या ठिकाणी. प्रमोदला फोन केला, प्रमोद असं असं झालेलं. प्रमोदने अगदी क्षणात त्याची बातमी तयार केली आणि ती बातमी वाचून लगेच त्याचा शोध घेतला आणि त्याला तिथून बाहेर काढला. म्हणजे अशा प्रकारची शोधक प्रासंगिक बातमी जी आहे ही प्रमोद तयार करतो. त्यामुळे त्याच्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. शिवाय मी त्याला कम्प्युटरमधला माझा गुरु मानतो. मी त्याला शिकवलेला आहे, हा भाग वेगळा आहे, परंतु आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती असतात, सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असतं असं अजिबात नाही. आता पण मी ज्यावेळी कॉम्प्युटरवरती बसलेलो असतो, एखादी गोष्ट असते, माझ्यासमोर कोणीतरी असतो आणि मला त्यातलं काहीच कळत नसतं, मी पूर्ण ब्लँक असतो. त्यांना सांगतो जरा थांबा. माझा तिथूनच प्रमोदला फोन होतो, प्रमोद माझी गाडी इथे स्टॉप झालेली आहे, पुढे मी काय करू. लगेच तो व्हॉट्सअपला मेसेज टाकतो, सर असं असं आहे. अशा प्रकारे हे केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मी बऱ्याच वेळा कॉम्प्युटरच्या बाबतीत प्रमोदचं मार्गदर्शन घेतो. म्हणजे अशा प्रकारे आणखीन एक महत्वाची गोष्ट, प्रमोदने प्रत्येक क्षेत्रातला अनुभव घेतलेला आहे, अगदी स्वर्गातला सुद्धा. 1-2 वर्षापूर्वी साक्षात यमराजाशी अर्धा तास भांडत होता एकटा. ज्यावेळी फ्लॅटमध्ये त्याला आजार आला त्यावेळी बिचारा एकटाच होता, केविलवाणा. जवळजवळ अर्धा तास संघर्ष केल्यानंतर आपलं हॉस्पिटल त्याने गाठलं आणि तदनंतर त्याच्यावरती वेळेत उपचार होऊन स्वर्गातून पण खाली आलेला आहे. आणि त्यामुळे प्रमोद, तुझा जो भविष्य काळ आहे हा खूप उज्ज्वल आहे, कारण शून्यातून तू हे सर्व निर्माण केलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण काही नसताना ह्या सगळ्या संकटांचा सामना करीत ज्यावेळी आपण वर येत असतो त्यावेळी त्याला विशेष महत्त्व आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यापाशी आहेत. त्याच्या पुढे पुढच्या येत्या काळामध्ये तू नक्कीच हे सगळं यश संपादन करशील. आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं, 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली. वास्तविक तुझ्या ह्या पहिल्या पर्वावरती एक पुस्तक पण होऊ शकतं. कधी आपण भविष्यामध्ये विचार करूया, कारण प्रमोदचं पहिलं लाईव्ह आणि त्यानंतरचं लाईव्ह कधीतरी विचार करूया. मी पुनश्च तुला खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी हे मामा झोळंबे गावचे आहेत, त्यांचा पण तू सत्कार केला. मी आता दोडामार्गला बघतो बऱ्याच कार्यक्रमामध्ये देणगीदारांची मी नावं वाचत असतो. सगळ्या ठिकाणी ह्या मामांची देणगी असते, कुठल्या वर्धापन दिनाला, कुठल्या देवाच्या कार्यक्रमाला, कुठल्या मंडळाच्या. दोडामार्ग शहराच्या बाबतीत मी बोलतोय. म्हणजे अशा लोकांचा सुद्धा तू मान सन्मान केला, हेच सगळ्या लोकांचे आशीर्वाद आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे कृतज्ञता हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे ज्या ज्या लोकांनी तुला मदत केलेली आहे त्या सगळ्याशी अगदी तू प्रामाणिकपणे कृतज्ञ राहिलास. आणि कृतज्ञता हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, महत्वाचा गुण आहे. आणि त्यामुळे ह्या कृतज्ञतेमुळे सुद्धा तुला लोकांचे आशीर्वाद मिळतील. तुझा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे. तुला तुझ्या परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. यानंतर एक विशेष सन्मान या कार्यक्रमात आम्हाला सहकार्य करणारे विलास नाईक यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. मी बाबूराव धुरी यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे.
माझ्या गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या जडणघडणीत अनेक लोकांचा या ठिकाणी मोठा वाटा बाजू जी आहे तीच या ठिकाणी मांडलेली आहे. कारण 2003 पासनं आजपर्यंत संदीप सरांना मी या ठिकाणी ओळखतो आहे. तो भाग अलैदा. या माझ्या जडणघडणीत आणखीन एका घटकाचा एक महत्त्वाचा वाटा आहे, तो म्हणजे माझी लहान बहीण सिया नाईक. बागेरकर झालेले आहे, त्याने या ठिकाणी येऊन तिचा सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर आपण वळणार आहोत पुढील मनोगताकडे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संदेजी प्रसादी यांना मी विनंती करतो की त्यांनी गोवा सिंधुदुर्ग न्यूजला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत.